नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 10 एप्रिल 2026 चे जेवढे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, हे सर्व चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. बुलेट रॅपिड फायर आपण रोज सकाळी 6 वाजता साधारणतः हा व्हिडिओ बघत असतो. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक जरूर करा. चला बघूयात आपण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. तत्पूर्वी जो आपला करंट अफेअर्स जो ई-बुक साधारणतः लॉन्च झालेला आहे, हे ई-बुक तुम्ही WhatsApp नंबरवरती तुमच्या मागून घेऊ शकता. फक्त आणि फक्त ₹20 तुम्हाला फोनपे करायचे आहेत किंवा Google पे करायचे आहेत या क्यूआर कोडवरती. ह्याच्यावरती क्यूआर कोडवरती फोनपे करून तुम्हाला त्याची स्क्रीनशॉट या दिलेल्या WhatsApp नंबरला तुम्हाला मेसेज करायचा आहे. त्याची स्क्रीनशॉट पाठवा आणि खाली ई-बुक असं तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. बाकी काही लिहायचं नाही. कॉल वगैरे बिलकुल कोणीही करणार नाही. ओके. तुम्हाला लगेच एक 10 ते 15 मिनिटामध्ये किंवा 1 तासाभरामध्ये तुम्हाला पी-डी-एफ तुमच्या WhatsApp नंबरला येऊन जाईल आणि त्याचे प्रिंट देखील तुम्ही काढून घेऊन त्याचं रिव्हिजन करून घेऊ शकता. ओके. मागील 3 महिन्याचं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्याची ही ई-बुक तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरून जाईल पेपरला जायच्या अगोदर. चला महत्त्वाचं बघूयात आपण. कालच्या लेक्चरचा जो शेवटचा प्रश्न होता त्याच्यावरती एक नजर टाकूयात आपण. नुकतेच अर्थ अवर 2026 कोणत्या दिवशी आयोजित करण्यात आलेलं होतं? अर्थ अवर 2026 आयोजित करण्यात आलं होतं 28 मार्चला. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा. 28 मार्च IMP आहे अर्थ अवर. चला घ्या संपूर्ण व्हिडिओमध्ये जे 10 प्रश्न असतात, हे 10 प्रश्नाचं विश्लेषण आपण बघूयात खूप छान पद्धतीनं. पहिला प्रश्न तत्पूर्वी नुकतेच चर्चेत असलेले वी द पीपल ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचे आहे? वी द पीपल ऑफ इंडिया हे पुस्तक आहे TM कृष्णा यांचं. पर्याय क्रमांक 4. TM कृष्णा यांचं हे पुस्तक आहे वी द पीपल ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, आम्ही भारताचे लोक साधारणतः. ओके. आणि जो प्रस्तावना आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये जो प्रस्तावना येतं त्याला उद्देश पत्रिका असे म्हणण्यात आलेलं आहे. घटनेचा सरनामा म्हटलं तरी चालतं. हे उद्देश पत्रिका 13 डिसेंबर 1946 मध्ये पंडित नेहरू यांनी मांडलेलं होतं. नंतर त्याला मान्यता देण्यात आलं घटनाकर्त्याकडून. ओके. लक्षात ठेवा, पंडित नेहरूंनी मांडलेल्या उद्देश पत्रिकेवर आधारित भारताचं सरनामा आहे आणि जे काही भारताची प्रस्तावना किंवा सरनामा आहे, हे अमेरिकेच्या घटनेवरून घेण्यात आलेलं आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये देखील अशा पद्धतीचं प्रस्ताविका आपल्याला पाहायला भेटतं. TM कृष्णा. आणि चर्चेमधील जे पुस्तक आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण, कारण रिव्हिजन खूप करणं गरजेचं असतं. वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक आहे DY चंद्रचूड यांचं. जस्टिस डिनाईड जस्टिस लॉस्ट हे पुस्तक आहे कांचन चक्रवर्ती यांचं. मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक आहे अरुंधती रॉय यांचं. ऑपरेशन सिंदूर पुस्तक आहे KJS धिल्लन यांचं. इन प्रेज ऑफ कोएलिशन पॉलिटिक्स हे पुस्तक आहे मनोज कुमार यांचं. डिफरंट बट नो लेस हे पुस्तक आहे अनुपम खेर यांचं. डेमोक्रेसी हार्टलँड पुस्तक आहे SY कुरेशी यांचं. डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डिलिमिटेशन द नॉर्थ साऊथ डिवायडेड इंडिया हे पुस्तक आहे रवी के मिश्रा यांचं. हार्ट लॅम्प ज्याला बुकर पुरस्कार भेटले, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुस्ताक यांचा आहे. अटल बिहारी वाजपेयी द एटर्नल स्टेट्समन हे पुस्तक आहे विजल गोयल यांचं. द सेज हू रिइमॅजिन्ड हिंदुइझम हे पुस्तक आहे श्री नारायण गुरु यांच्या जीवनावर आधारित शशी थरूर यांचं. रिक्लेमिंग इनक्रेडिबल हे पुस्तक नवीन कुंडू यांचं आहे. मॅडम प्रेसिडेंट हे पुस्तक आहे संदीप साहू यांचं. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे पुस्तक डॉक्टर धीरज काकडिया यांचं आहे. अबोव अँड बियॉन्ड हे पुस्तक शिवकुमार मोहंका यांचं आहे. काही पुस्तके लेटेस्ट आलेले आहेत लक्षात ठेवा. द लोनलीनेस अँड ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक आहे किरण देसाई यांचं. आय एम अ सोल्जर्स वाईफ हे पुस्तक गीतिका लीडर यांचं आहे. द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक अरुण शौरी यांचं आहे. लाईफ ऑन मार्स हे पुस्तक आहे नमिता गोखले यांचं. लिओ द अनटोल्ड स्टोरी ऑफ CSK हे पुस्तक PS रमण यांचं आहे. द ग्रेट कॉन्सिलेटर हे पुस्तक संजीव चोप्रा यांचं आहे. ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव्ह हे पुस्तक सतीश दुआ यांचं आहे. नरेटिव्स ऑफ द बेंच अ जज स्पीक्स हे पुस्तक NV रमण यांचं आहे. जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे माजी राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांचं पुस्तक आहे. डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ पूजा पुजारा यांचं पुस्तक आहे. रिलेव्हंट अँड रिसर्जंट पुस्तक आहे अनिल चव्हाण यांचं. इंदिरा गांधी द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म्ड इंडिया हे पुस्तक श्रीनाथ राघवन यांचं आहे. टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री हे पुस्तक टीम विगमोर यांचं आहे. मोदीज नीतिशास्त्र द वर्ल्ड इज ऑस्टर पुस्तक अदिश अगरवाल यांचं आहे. द न्यू वर्ल्ड 21st सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया हे पुस्तक राम माधव यांचं आहे. आणि विंग्स टू आवर होप्स हे पुस्तक द्रौपदी मुर्मू यांचं आहे. कदाचित तुम्हाला हे लेक्चर बोर देखील वाटत असेल की किती वेळेस तुम्हाला हे वाचून वाचून दाखवायचं किंवा साधारणतः हे ह्याच्यापैकी माहिती देखील म्हणजे पेपरला विचारतात का नाही शंका आहे. परंतु
कंपल्सरी आपल्याला बघावं लागतं. ओके, टेन्शन घ्यायचं नाही. कारण हे ऐकून तुम्हाला जोपर्यंत हे पाठ होत नाहीत, कारण कोणता प्रश्न विचारतील हे मलाही माहिती नाही आणि तुम्हालाही माहिती नाही. ठीक आहे. त्यामुळं प्रत्येक प्रश्न आपल्याला बघायचा असतो आणि जेवढं जास्त तुम्ही तुमच्या नजरेखालून घालताल प्रत्येक प्रश्नाला, तेवढं जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. कारण एक प्रश्न तुमचा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही सगळं वाचलेलं आहे. समजा हे सगळं तुम्ही वाचलेलं आहे. मात्र ह्याच्यापैकी तुम्हाला जे लक्षात नाहीये, तोच पेपरला आला, तर तुमचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला बघायचं आहे. कंटिन्यू बघा त्याला. बघून तुमचे हे पाठ होऊन जातील. ओके. चला पुढचा दुसरा प्रश्न महत्त्वाचा. मायक्रोसॉफ्टने एप्रिल 2026 मध्ये कोणत्या विद्यापीठात आपले पहिले समर्पित एआय कौशल्य सेंटर स्थापन केलं आहे? हे एप्रिल 2026 मध्ये मायक्रोसॉफ्टचं हे आहे, लक्षात ठेवा विद्यापीठ. कोणत्या विद्यापीठामध्ये सुरू केले हे सेंटर त्यांनी, ज्याला आपण स्किल सेंटर म्हणतो, एआय कौशल्य सेंटर. तर हे आहे चंदीगड या ठिकाणी, पर्याय क्रमांक 3. चंदीगड लक्षात ठेवा, IMP आहे. चंदीगड. चंदीगड ही राजधानी आहे. पंजाब आणि हरियाणाची देखील आहे. चंदीगड स्वतः चंदीगड एक केंद्रशासित प्रदेश देखील आहे. चंदीगड लक्षात ठेवा. भारतातील पहिले झोपडीमुक्त शहर जर विचारलं, भारतातील पहिले झोपडीमुक्त शहर कोणतं असेल? भारतातील पहिले झोपडीमुक्त शहर कोणतं असेल तर ते चंदीगडच आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि जो नवीन फौजदारी कायदे आहेत ना, नवीन कायदे साधारणतः नवीन कायदे लागू करणारं भारतातील पहिलं राज्य, पहिलं शहर कोणतं असेल? फर्स्ट शहर चंदीगडच आहे. चंदीगड कॅपिटल आहे. ह्याला 2016 मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान देखील देण्यात आलेलं होतं. ओके, मग एआय आलेलं आहे एकट्याने. मग एआयवरती एक नजर आपण टाकूयात, जेणेकरून रिव्हिजन तुमचं होऊन जाईल. यशोदा एआय नावाचा जो उपक्रम आहे, तो राष्ट्रीय महिला आयोगानं लॉन्च केला आहे. भारतातील एआय पहिली अंगणवाडी आहे वडधामणा, नागपूरमध्ये. भारतातील पहिले खाजगी एआय विद्यापीठ उत्तर प्रदेशमध्ये आहे. जगातील पहिले एआय बँक, ज्याला रिट बँक असं म्हणतो आपण, ते लॉन्च करण्यात आले मलेशियामध्ये. आदिवासी भाषांसाठी भारतातील पहिल्या एआय संचालित अनुवादकाचे नाव आहे आदिवानी. भ्रष्टाचार संपवण्यासाठी जगातील पहिले एआय मंत्री आहे डायला, तो लॉन्च करण्यात आले अल्बानिया या देशामध्ये. भारतातील पहिले एआय शिक्षक आहे इरिस, महिला आहे. पहिला सार्वभौम एआय पार्क आहे तामिळनाडूमध्ये. भारतातील पहिले एआय सक्षम विद्यापीठ आहे चौधरी चरण सिंग मेरठ. एआय इम्पॅक्ट समिट 2026 पार पडला आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि 2027 मध्ये होणार आहे जिनिवा या ठिकाणी. भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह 2026 पार पडलं नवी दिल्ली या ठिकाणी. ग्लोबल दुबई कॉमर्स सिटी येथे पहिले अप्लाइड एआय इनोव्हेशन सेंटर लॉन्च करणारी संस्था आहे IIT मद्रास. एआय आधारित रिमोट मतदान प्लॅटफॉर्म सादर करणारे पहिले राज्य आहे बिहार. देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब महाराष्ट्रामध्ये लॉन्च करण्यात आले. भारतातील पहिली एआय चालित कौशल्य सक्षम, त्याचं नाव आहे कौशल्य जनगणना सक्षम, हे लॉन्च करण्यात आले आपल्या महाराष्ट्रामध्ये. चला तिसरा प्रश्न महत्त्वाचा. नुकत्याच वन हेल्थ समिट 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे? हे वन हेल्थ समिट आहे लिओन या ठिकाणी पार पडले. हे 7 एप्रिल दरम्यान, 6 ते 7 एप्रिल दरम्यान ही परिषद पार पडली. 6 एप्रिल ते 7 एप्रिलच्या दरम्यान ही पार पडली आहे. कुठं? तर लिओन या ठिकाणी, फ्रान्समध्ये येतं लिओन. ओके, लिओन म्हणतो आपण, लिओन किंवा LYON, लिओन म्हणतो आपण. ओके, लिओन लक्षात ठेवा, पॅरिसच्या जवळ येतं फ्रान्समध्ये. लिओन या ठिकाणी इंटरपोलचं देखील मुख्यालय बघा. इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी सध्या ते लिओन या ठिकाणी आहे. फ्रान्सची राजधानी मात्र पॅरिस आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे. फ्रान्ससोबत शक्ती, वरुण, गरुड आणि फ्रिंजेक्स हे युद्धाभ्यास भारत करतो, फ्रान्ससोबत करतो, लक्षात ठेवा. आणि फ्रान्सचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, तुम्ही विसरायचं नाही. वन हेल्थ समिट पार पडले आणि नुकताच 7 एप्रिल जो काही दिवस आहे, तो दिवस आपण कार्यक्रम साजरा केला, जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केलेला आहे. जागतिक आरोग्य दिवस. आणि WHO जो आहे, WHO मधून नुकतंच अर्जेंटिना जो आहे, अर्जेंटिना देशानं बाहेर पडलेलं आहे. अर्जेंटिना आणि अमेरिका हे दोन्ही देश बाहेर पडलेत WHO मधून. काही रिसेंटली झालेले जे काही हे आहेत परिषद आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 पार पडले स्पेनमध्ये. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 पार पडले नवी दिल्ली या ठिकाणी. रायसिना डायलॉग 2026 पार पडले दिल्ली या ठिकाणी. 29 मार्च ते 3 एप्रिल 2026 दरम्यान 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य संमेलन पार पडले नागपूर या ठिकाणी. 20 ते 23 मार्च 2026 दरम्यान कोणत्या ठिकाणी गौ टेक 2026 चे आयोजन करण्यात आले? पुणे या ठिकाणी. वर्ल्ड सी फूड काँग्रेस 2026 पार पडलं चेन्नईला. इंडिया एआय इम्पॅक्ट परिषद 2026 पार पडले नवी दिल्ली या ठिकाणी. राष्ट्रीय युवा महोत्सव 2026 पार पडले नवी दिल्ली याच ठिकाणी. पुढचा चौथा प्रश्न.
नुकत्याच भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाला गती देण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कोणती कंपनी स्थापन करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे? कशासाठी हे भूस्थानिक तंत्रज्ञान आहे, त्याचं टेक्नॉलॉजी आहे, त्याचं प्रशासन सुधारण्यासाठी, प्रशासनाला गती देण्यासाठी हे मंडळ स्थापन करण्यात येणार आहे आता. त्याला कंपनी असं नाव देण्यात आलं तर ते आहे महाजिओटेक पर्याय क्रमांक 1. महाजिओटेक लक्षात ठेवा, IMP आहे. ओके. राज्य रिमोट सेन्सिंग जे ॲप्लिकेशन आहे, या राज्य रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर जे आहे, त्याची संस्थेची सोसायटी आहे, कायद्यांतर्गत असलेली नोंदणी रद्द करून आता या कंपनीची काय करण्यात आले, बैठक किंवा या कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. ओके. लक्षात ठेवा, नियोजन आणि निर्णय प्रक्रियेमध्ये भूस्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1988 मध्ये महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन जे आहे, ओके, ॲप्लिकेशन सेंटर म्हणा, तुम्ही याची स्थापना केली होती. आता याची जागा घेणार आहे महाजिओटेकनं. महाजिओटेक लक्षात ठेवा, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर 1988चं होतं. या ठिकाणी सगळी माहिती दिली आहे बघा. प्रगत भूस्थानिक साधनाच्या माध्यमातून प्रशासनाचे आधुनिकीकरण करणे, प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र मंत्रिमंडळाने महाजिओटेक या नावाने एक कंपनी स्थापन करणार आहे. लक्षात ठेवा. त्याला महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन सेंटर असं म्हणण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न 5वा. नुकत्याच बँकॉक येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी कोणी घातलेली आहे? असे करणारे पहिले भारतीय व्यक्ती आता लक्षात ठेवा. आणि ज्याने हरवलं कोणाला? उपविजेते शीतल देवी. उपविजेतेत शीतल देवी आणि गोल्ड जिंकलं कोणी? पायल नाग यांनी. पर्याय क्रमांक 1. ओके. पायल नाग हे जे आहेत हे खेळाडू आहेत. साधारणतः शीतल देवी हे पॅरा आर्चरी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, खूप वेळेस मी तुम्हाला सांगितलं आहे. ओके. पॅरा आर्चर आहेत. शीतल देवी जे जम्मू आणि काश्मीरचे आहेत. यांना शीतल देवींना दोन्ही हात नाहीत, फक्त हे पायाने करतात. परंतु यांना जर बघितलं खूप प्रेरणा भेटला आपल्याला. ह्यांना दोन्ही हात पण नाही आहेत आणि दोन्ही पाय पण नाही आहेत. दोन्ही हात आणि पाय दोन्ही नाही येतं, तरी पण त्यांनी गोल्ड मेडल जिंकले आणि यांनी आदर्श मानलं होतं शीतल देवी यांना. आणि स्पर्धेमध्ये असं झालं की शीतल देवी आणि पायल नाग हे एक आमने-सामने होते आणि पायल नाग यांनी जिंकलेलं आहे शीतल देवी यांना हरवूनच. पायल नाग हे ओडिसाचे खेळाडू आहेत, लक्षात ठेवा. खूप जबरदस्त प्लेयर, भारताचं नाव जागतिक पातळीवरती म्हणजे चमकवत आहेत. आणि ही जी काही स्पर्धा होती, ही सिरीज होती, ही थायलंडची राजधानी बँकॉक या ठिकाणी पार पडलं होतं. बँकॉकमध्ये. लक्षात ठेवा, भविष्यामध्ये खूप चांगले खेळाडू आपले भारताचे असतील आर्चरीमध्ये आणि त्यापैकी पायल नाग यांचं नाव पॅरा आर्चरीमध्ये सगळ्यात नंबर 1 वरती असेल. पायल नाग. विसरू नका, यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे हे तुम्हाला विचारतील. पुढचा 6वा प्रश्न. नुकतेच भारत व खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान सायक्लोन युद्ध अभ्यास 2026 ची 4थी आवृत्ती पार पडलेला आहे? ओके. भारत आणि इजिप्त या देशादरम्यान हा युद्धाभ्यास पार पडतो. आणि यंदाचं 2026 जे काही आयोजन आहे, हे आयोजन करण्यात आलं होतं इजिप्तमध्ये. इजिप्तमध्ये आयोजन आहे, त्याचं नाव आहे सायक्लोन, की ही 4थी आवृत्ती नुकतंच पार पडलं आहे. ओके. लक्षात ठेवा, IMP इथे सगळी माहिती आहे. 9 ते 17 दरम्यान, 9 ते 17 एप्रिल 2026 दरम्यान हे पार पडलेलं आहे. इजिप्तची राजधानी काय असेल? इजिप्त या देशाची राजधानी येतं कैरो. UAEची राजधानी येतं अबुधाबी. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आहे. नेपाळची राजधानी काठमांडू. नेपाळसोबत आपण सूर्यकिरण नावाचा युद्धाभ्यास साजरा करतो. मग काही युद्धाभ्यास आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात, जेणेकरून तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. टायगर ट्रायम्फ युद्धाभ्यास आहे भारत व अमेरिकांच्या दरम्यान. कोप इंडिया युद्धाभ्यास भारत व अमेरिका. अजय वॉरियर युद्धाभ्यास भारत व UK. कोंकण युद्धाभ्यास भारत व UK. इंद्रधनुष्य युद्धाभ्यास भारत व UK. प्रबल दोस्तक युद्धाभ्यास भारत व कझाकिस्तान. काझिंद युद्धाभ्यास भारत व कझाकिस्तान. खंजर युद्धाभ्यास भारत व किर्गिझस्तान. एक्युवेरन युद्धाभ्यास आहे भारत व मालदीव. नोमॅडिक एलिफंट युद्धाभ्यास भारत व मंगोलिया. इमबॅक्स युद्धाभ्यास भारत व म्यानमार. सूर्यकिरण आहे भारत व नेपाळ दरम्यान. सायक्लोन भारत व इजिप्त आहे, आता ज्याचा उल्लेख केला आपण. डेझर्ट वॉरियर आहे भारत व इजिप्त दरम्यान. म्हणजे इजिप्त दरम्यान, भारत व इजिप्त दरम्यान एक सायक्लोन आहे, दुसरं डेझर्ट वॉरियर आहे. डेझर्ट फ्लॅग आहे भारत व UAE. सिट मॅक्स आहे सिंगापूर, इंडिया, थायलंड. दोस्ती युद्धाभ्यास 4 देश येतात, 3 देश येतात, भारत, श्रीलंका आणि मालदीव. अल मोहेद अल हिंदी युद्धाभ्यास भारत व सौदी अरेबिया यांच्या दरम्यान साजरा केला जातो. मलबार युद्धाभ्यास 4 देश येतात, भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया. अल नगाह आहे भारत व ओमान. ईस्टर्न ब्रिज युद्धाभ्यास भारत व ओमान.
नासिम अल बहार युद्धाभ्यास भारत व ओमान. चला पुढचा प्रश्न 7वा महत्त्वाचा आहे. नुकतेच खालीलपैकी कोणाला 2026 या वर्षासाठी 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार IMP आहे. आता हे देण्यात येणार आहे नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांना. लक्षात ठेवा यांना 2014 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार भेटलेलं होतं. शांततेचा नोबेल पुरस्कार यांना देण्यात आला होता मलाला युसुफझाई यांच्यासोबत मिळून. यांचं एक आंदोलन आहे बचपन बचाओ आंदोलन. बचपन बचाओ आंदोलन म्हणतो आपण त्याला. बचपन बचाओ आंदोलन हे ते व्यक्ती आता कैलाश सत्यार्थी. लक्षात ठेवा महत्त्वाचं. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा जो पुरस्कार आहे तो 2022 पासून देण्यात येत असतो आणि पहिलाच पुरस्कार देण्यात आला होता नरेंद्र मोदी यांना. नरेंद्र मोदी यांना. काही रिसेंटली जे पुरस्कार त्यांच्यावरती एक नजर टाकत आपण. महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 देण्यात आले डॉक्टर रवींद्र व स्मिता कोल्हे यांना. मिसेस युनिव्हर्स 2025 शेरी सिंग यांना पार पडलं यांना देण्यात आलंय. IUCN केंटन मिलर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय तर डॉक्टर सोनाली घोष. शांततेचा नोबेल पुरस्कार 2025 मारिया कोरिना मचाडो. नोबेल साहित्य पुरस्कार भेटलाय लास्लो क्रॅस्ना होरकाई यांना. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2025 देण्यात आले जोएल मोकिर, फिलिप अगियन आणि पीटर हॉविट यांना. वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2025 देण्यात आले मेरी ब्रोंको, फ्रेड रॅमस्टेल आणि सिमोन साकागुची यांना. त्यानंतर 8वा. नुकत्याच एप्रिल 2026 मध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उद्घाटन नुकतंच करण्यात आलेलं आहे. हे विक्रमादित्य वैदिक घड्याळाचं उद्घाटन करण्यात आलं कुठं तर योगी आदित्यनाथांचं राज्य म्हणजेच वाराणसी या ठिकाणी उत्तर प्रदेश. वाराणसी लक्षात ठेवा जे की गंगा या नदीच्या काठी येतं आणि भारतातील पहिले जे का वैदिक घड्याळ आहे याचं उद्घाटन करण्यात आलं होतं उज्जैन या ठिकाणी. पहिलं उज्जैनला आणि आता नुकतंच रिसेंटली 2026 मध्ये एप्रिल 2026 मध्ये वाराणसी या ठिकाणी हे वैदिक घड्याळ लॉन्च करण्यात आलेलं आहे. पुढचा 9वा प्रश्न. नुकतेच अवघ्या 14 दिवसात सायकल चालवून एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहेत? त्यांचं नाव आहे दिव्या सिंग. पर्याय क्रमांक 2 दिव्या सिंग. लक्षात ठेवा. आणि एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल. बचेंद्री पाल. लक्षात ठेवा. एव्हरेस्ट ज्याला सागरमाता असे म्हटलं जातं नेपाळमध्ये आहे. 8,848 मीटर ह्याची उंची आहे या ह्याची सागरमातेची किंवा एव्हरेस्टची. पुढचा अंतिम 10वा प्रश्न. दरवर्षी जागतिक होमिओपॅथी दिन हा कधी साजरा करण्यात येत असतो? हा असतो 10 एप्रिलला. पर्याय क्रमांक 3. आणि एक व्यक्ती आता शॅम्युएल हानेमान. शॅम्युएल हानेमान यांची ही जयंती असते. लक्षात ठेवा. शॅम्युएल हानेमान जयंती असते ज्या दिवशी आपण होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा करत असतो. मग जे रिसेंटली घडलेले किंवा एप्रिल महिन्यातील जे काही दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. 1 एप्रिल असतो उत्कल दिवस. 2 एप्रिल असतो जागतिक स्वमग्नता जागृती दिन किंवा आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिन. 4 एप्रिल आहे जागतिक खान जागृती दिन. 5 एप्रिल असतो राष्ट्रीय सागरी दिन, राष्ट्रीय समता दिन. 6 एप्रिल असतो आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस. 7 एप्रिल असतो जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल असतो CRPF दिवस. 10 एप्रिल असतो जागतिक होमिओपॅथी दिन. 11 एप्रिल असतो 11 एप्रिल असतो शिक्षक हक्क दिन, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन किंवा महिला सुरक्षा दिन. 14 एप्रिलला असतो अग्निशमन सेवा दिन. 15 एप्रिलला असतो महिला बचत दिन. 18 एप्रिलला असतो जागतिक वारसा दिन. 21 एप्रिलला असतो नागरी सेवा दिवस. 22 एप्रिलला आहे जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिलला असतो जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन किंवा जागतिक भाषा दिवस. 24 एप्रिलला आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन. 25 एप्रिलला असतो जागतिक मलेरिया दिन. 26 एप्रिल आहे जागतिक बौद्धिक संपदा किंवा आंतरराष्ट्रीय चर्नोबिल आपत्ती स्मरण दिवस. 29 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस आणि आंतरराष्ट्रीय युद्धात बळी पडलेल्यांचे स्मरण दिवस. हे होते अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आणि त्याविषयीची माहिती. रिव्हिजन किंवा कालच्या प्रश्नावरती एक नजर टाकूयात जेणेकरून रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. नुकतेच हवामान अनुकूल शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनातील योगदानाबद्दल 2024-25च्या प्रतिष्ठित प्राध्यापक MS स्वामीनाथन पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? डॉक्टर C श्रीनिवास राव. नुकतेच 1506 किलोमीटर लांबीचा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर 31 मार्च 2026 रोजी पूर्णपणे तयार झाला असून याला कोणी आर्थिक मदत केली आहे? झिका या संस्थेद्वारे.
जागतिक तायक्वांदो पुमसे क्रमवारीत अव्वल 10 मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय तायक्वांदो खेळाडू बनले तर त्याचं नाव आहे रूपा बायोर. नुकतेच चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? होम बाउंड. नुकतेच भारताच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित 2025 दीनदयाल उपाध्याय पंचायत राज शाश्वत विकास पुरस्कारात सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत क्रमांक 1 म्हणून कोणत्या जिल्ह्याला गौरवण्यात आले आहे? हा जिल्हा आहे शिपाई जाला, त्रिपुरामध्ये येतं. नुकत्याच कोणत्या देशाने ऑनलाईन सट्टेबाजीशी संबंधित 7,000हून अधिक ॲप्लिकेशन आणि वेबसाईट्स बंद केल्या आहेत? तर तो देश आहे नेपाळ. 2025 मध्ये विक्रमी 47 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीमुळे आणि आर्थिक वर्ष 2026च्या पहिल्या सहामाहीत 41.9% वाढ होऊन 22.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स हे भारताचे कितवे सर्वात मोठे निर्यात क्षेत्र बनले आहे? तर हे तिसरे. नुकतेच आय पी एलमध्ये थोडक्यात 200 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे भुवनेश्वर कुमार. नुकतेच मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी कोणाची फेरनिवड झाली आहे? शरद पवार. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पासाठी कोणते टनेल बोरिंग मशीनचे शुभारंभ केले आहे? हे मशीनचं नाव आहे नायक. ओके, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी जाता जाता कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? ऑप्शन तुमच्या समोर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सर्वांनी द्यायचं आहे. आणि जो आपला अनुभवस्टचं ॲप्लिकेशन आहे, ॲप आहे, या QR कोड होते स्कॅन करून तुम्ही ॲप्लिकेशन घेऊ शकता. टेलिग्राम चॅनल आहे, त्याला पण जॉईन करा आणि त्या ठिकाणी मी PDF किंवा चालू घडामोडीची माहिती वगैरे तुम्हाला पाठवून देत असतो. आपली Instagramची आयडी आहे, यालाही तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता या स्कॅनवरती स्कॅन करून. ओके, आणि जो आपलं जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचं जे काही PDF चा कोर्स आहे, साधारणतः ₹20 तुम्हाला हा कोर्स आहे. नक्कीच हे तुम्हाला कोर्स आवडेल. हे ई-बुक आहे साधारणतः. हे तुम्हाला मी WhatsAppला पाठवून देतो. या QR कोडवर तुम्हाला फक्त ₹20 पे करून त्याची स्क्रीनशॉट आणि खाली ई-बुक असं तुम्ही लिहून पाठवायचं आहे. तुम्हाला साधारणतः PDF भेटून जाईल. या नंबरला तुम्ही WhatsAppला मेसेज करू शकता. ओके, चला. इथे थांबूयात आपण. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जाता लाईक करा, शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू. जय हिंद.